आज आपण 10th स्टँडर्ड मध्ये सायन्स 1 या विषयामध्ये पहिला जो चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन नावाचा, त्याचा शेवटचा मुद्दा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अँड एस्केप वेलोसिटी म्हणजे काय, या सगळ्याचा आज आपण अर्थ इथे समजावून घेणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हा मुद्दा पाहण्या अगोदर किमान आपल्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणजे तरी काय, याही पुढे जाऊन एनर्जी म्हणजे तरी नेमकं काय। एनर्जी ही फिजिकल क्वांटिटी आहे, या फिजिकल क्वांटिटीचा नेमका अर्थ तरी काय आणि तिचे असणारे वेगवेगळे फॉर्म्स असतात, त्याच्यामध्ये नेमकी पोटेन्शियल एनर्जी कुठल्या प्रकारात असते आणि त्याचा अर्थ काय, आणि अशा असणाऱ्या अनेक प्रकारचे जे पोटेन्शियल एनर्जी एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केलेल्या असतात, त्यातली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एखाद्या ऑब्जेक्टला कशी प्राप्त होते आणि याचा वापर करून आपण एखाद्या ऑब्जेक्टला अर्थच्या म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट असेल अशा ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो तो टुवर्ड्स सेंटर ऑफ द मास असतो, याच्यावर मात करून असा एखादा ऑब्जेक्ट आपण या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या पलीकडे ज्यावेळेला आपण पाठवतो आणि असं पाठवण्यासाठी मग इनिशियली अर्थच्या सरफेसवर असताना त्याला कोणत्या व्हेलॉसिटीने अपवर्ड डायरेक्शन मध्ये पाठवावं लागेल, थ्रो करावं लागेल, अशी जी इनिशियल व्हेलॉसिटी असते याला एस्केप वेलोसिटी असं म्हणतात। मग अशा नेमक्या एस्केप वेलोसिटी मध्ये या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा नेमका काय रोल असतो, काय भूमिका असते, पोटेन्शियल एनर्जी प्रमाणेच आणखी कोणत्या एनर्जीचा याच्यामध्ये काय भूमिका असते, या सगळ्या बाबींची आज आपण ओळख करून घेणार आहोत। चला तर पाहूया आज एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग करून एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये आपण जर इनिशियली त्या ऑब्जेक्टला एस्केप वेलोसिटी एवढी वेलोसिटी जर दिली तर नेमकं त्या ऑब्जेक्ट मध्ये काय चेंज होईल। पहा इथं एनर्जी म्हणजे तरी काय, त्याची डेफिनेशन तुमच्या समोर डिस्प्ले केलेली आहे, समजते का? पहा, द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एज एनर्जी। म्हणजे एखादं काम करून दाखवण्याची जी क्षमता असते, मराठीमध्ये कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असं म्हटलं जातं। याचा अर्थच असा आहे की एनर्जी आणि वर्क यांचं एकमेकांशी खूप घनिष्ठ नातं आहे। म्हणजे मुळात एनर्जी ही मेजर केली जाते ती सुद्धा वर्क डनच्या स्वरूपातच मेजर केली जाते आणि त्याच्यामुळे नकळतपणे एनर्जी आणि वर्क डन यांची जी युनिट्स असतात ती मुळात सेम असतात। कारण एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी किती स्टोअर झाली आहे हे जर मेजर करायचं असेल तर अशा ऑब्जेक्टच्या हातून नेमकं किती वर्क होईल हे ज्यावेळेला आपल्याला काढता येणं शक्य आहे, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की त्या ऑब्जेक्टमध्ये एनर्जी किती स्टोअर झालेली आहे। म्हणजे वर्क होणं, वर्क डन होणं ही सायंटिफिक कन्सेप्ट फार वेगळी समजावून घ्यायची म्हटली तर समजा एखादी बॉडी किंवा एखादा ऑब्जेक्ट जर असेल आणि अशा ऑब्जेक्ट मध्ये जर काही वर्क डन घडून येत असेल हे जर शोधायचं असेल तर त्यासाठी काय काय असावं लागतं, सायंटिफिकली काय असणं अपेक्षित आहे बघा। अशा ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला आणि असा फोर्स अप्लाय केल्यामुळं जर हा ऑब्जेक्ट हा ट्रॅव्हल करून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रॅव्हल झाला किंवा आपण तो डिस्प्लेस झाला असं म्हणू, या डिस्प्लेसला किंवा हे जे डिस्प्लेसमेंट त्या बॉडीचं झालं त्याला एस असं जर आपण नाव दिलं म्हणजे संकल्पना कळते का बघा। जेव्हा एखाद्या बॉडीवर आपण एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतो तेव्हा जर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं आणि झालेलं डिस्प्लेसमेंट जर एस एवढा असेल तर इथं झालेलं जे वर्क डन असतं, वर्क डन की ज्याला आपण डब्ल्यू म्हणतो, हे एफ इंटू एस या दोघांच्या मल्टिप्लिकेशनला दिलं जातं। म्हणजे होणारं वर्क डन, तिथं घडून येणारं जे वर्क डन असतं हे फोर्स अप्लाय केलेला फोर्स आणि त्या ऑब्जेक्टचं झालेलं डिस्प्लेसमेंट हे दोघांवर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, म्हणजे नकळतपणे दोघांवर डिपेंड असतं। आणि हे तुम्हालाही माहिती आहे, हे घडून येणारं जे वर्क डन असतं
हे वर्क डन होण्यासाठी कारणीभूत ठरणारी बाब असते त्याला एनर्जी असं म्हणतात. म्हणजे नकळतपणे या ऑब्जेक्टमध्ये आपण फोर्स अप्लाय केल्यामुळं म्हणजे फोर्स ज्यावेळेला आपण अप्लाय करतो त्यावेळेला नकळतपणे त्याच्यामध्ये आपण एनर्जी स्टोअर करतो आणि त्याचा परिणाम म्हणून तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होतो म्हणजे वर्क डन होतं किंवा कार्य घडून येतं असं म्हणतात. आणि म्हणून नेहमी एनर्जी आणि वर्क डन या दोघांचा इथं फॉर्म्युला जरी दिला असला कॅल्क्युलेट करून उत्तर जरी काढलं असतं तरी तुम्हालाही माहिती आहे फोर्सचं युनिट न्यूटन आहे, डिस्प्लेसमेंटचं मीटर आहे आणि या दोघांना एकत्र केल्यानंतर जे युनिट ठरतं त्याला ज्यूल म्हणतात. हे एमकेस मधलं युनिट आहे. हे वर्क डनचे आणि एनर्जी दोघांचे युनिट सेमच असतं कारण एनर्जी म्हणजेच कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे वर्क डन आणि एनर्जी ह्या दोन्ही गोष्टी या दोन्ही गोष्टी एकमेकांवर डिपेंड आहेत आणि म्हणून त्यांचे युनिट सुद्धा आपण असंच सांगणार आहे. एमकेस मध्ये जे ज्यूल असतं तर सीजीएस मध्ये ते अर्गस आणि या दोघांमधलं जर नातं आपण डिफाईन करायला गेलो तर 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग असे नातं आपण रिलेशन त्या दोघांमधल्या युनिट मधलं आपण डिफाईन करू शकतो. असं ही बाब वेगळी आहे विद्यार्थी मित्र. तुम्हाला फक्त कळणं काय गरजेचं होतं या माध्यमातून की एनर्जीची डेफिनेशन काय आणि ह्याची युनिट्स खरं आता मी तुमच्या समोर मांडली. ही युनिट्स तुम्हाला कळाली असतील. हे आहेत जूल आणि अर्ग. म्हणजे ह्या दोन गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. अशी एनर्जी म्हणजे काय हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे वर्क डन शिवाय आपल्याला एनर्जी किती स्टोअर हे कळत नाही. अशी जी एनर्जी असते ती एनर्जी नेमकी किती फॉर्म मध्ये युनिव्हर्समध्ये प्रेझेंट असते त्याचा डाटा तुमच्या समोर डिस्प्ले केलेला आहे. साधारणपणे एनर्जीचे फॉर्म्स तुमच्या समोर काही थोडेसेच मांडलेले आहेत. असे अनेक फॉर्म्स आहेत तुम्ही शोधू शकता. नमुना म्हणून काहींची ओळख तुमच्या समोर मांडलेली आहे. ऍटॉमिक एनर्जी म्हणजे ज्या बोर्डच्या शेजारी तुम्ही एनर्जी लावू शकाल ते सगळे हे एनर्जीचे फॉर्म्स आहेत. मग ऍटॉमिक एनर्जी याला न्यूक्लिअर एनर्जी पण म्हणतात, केमिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी असे तुम्ही सुद्धा अजून काही एनर्जीचे फॉर्म शोधू शकाल. तुम्हाला अभ्यासाला झालेले विद्यार्थी. या सगळ्यांपैकी आपण एका फॉर्मचा बारकाईने या मुद्द्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्याचं नाव आहे मेकॅनिकल एनर्जी की ज्याचे दोन मूळ टाइप्स पडतात. त्यातला पहिला टाइप पडतो पोटेन्शियल एनर्जी आणि सेकंड टाइप पडतो कायनेटिक एनर्जी. या दोन्ही एनर्जीला मिळून मेकॅनिकल एनर्जी असं म्हटलं जातं. हे सब टाइप्स आहेत मेकॅनिकल एनर्जीचे. पोटेन्शियल एनर्जी कशाला म्हणतात? एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जर असणारी एनर्जी त्याला त्याच्या पोझिशनमुळे किंवा नेचरमुळे पण नेचरमध्ये अनेक बाबी येतात. मग शेप येतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. म्हणजे अशा इथं लिहितो मी शेप असेल किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल अशा बाबींमुळे जर एखाद्या ऑब्जेक्टमध्ये एनर्जी स्टोअर झाली असेल तर अशा टाईपची जी एनर्जी असते तिच्या पोझिशनमुळे मिळणारी, शेपमुळे मिळणारी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे मिळणारी, नेचरमुळे मिळणारी अशी जी एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर्ड असते त्याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं. तर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा व्हेलॉसिटीमध्ये असतो आणि मोशनमध्ये असतो आणि असा मोशनमध्ये असल्यामुळे मग त्याच्यामध्ये काहीतरी काम करण्याची क्षमता येते म्हणजे नकळतपणे त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची एनर्जी स्टोअर झालेली असते. आणि अशी स्टोअर झालेली एनर्जी की ज्याला ती व्हेलॉसिटीमुळे ऑब्टेन होते, मिळते अशी जी एनर्जी एखाद्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर झालेली असते त्याला नकळतपणे कायनेटिक एनर्जी असं संबोधलं जातं. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट हा तसं पाहायला गेलं तर ऑब्जेक्ट हा जर स्थिर असेल तर त्याच्याकडे म्हणजे स्टेबल असेल तर त्याच्याकडे पोटेन्शियल टाईपची एनर्जी असते आणि तो मुव्हिंग पोझिशन मध्ये असेल, व्हेलॉसिटीमध्ये असेल तर त्याच्याकडे कायनेटिक टाईपची एनर्जी असते असं जनरली सांगितलं जातं. विद्यार्थी मित्र, याचं अतिशय चांगलं उदाहरण नेहमी एक दिलं जातं. ते उदाहरण तुमच्यासमोर मुद्दाम मांडतो. हे उदाहरण पाहिल्यानंतर थोडीशी कल्पना येईल तुम्हाला की पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. हा एक ऑब्जेक्ट आहे. जर हा ऑब्जेक्ट आपण उचलला आणि आपल्या अंगामधली एनर्जी, मस्क्युलर टाईपची एनर्जी ती त्याला देऊ केली आणि त्याचा वापर करून हा ऑब्जेक्ट जर तुम्ही अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो केला, अपवर्ड डायरेक्शन मध्ये जर थ्रो केला तर इनिशियली या ऑब्जेक्ट मध्ये व्हेलॉसिटी ही जास्त असते. आता हा ऑब्जेक्ट अर्थची पोझिशन पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला या ऑब्जेक्ट याला जर आपण आपल्या अंगातली मस्क्युलर टाईपची एनर्जी देऊ केली आणि त्याला अपवर्ड नावाच्या डायरेक्शन मध्ये थ्रो केला तर एनर्जी ट्रान्सफर होते. एनर्जीचा लॉस होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे एनर्जी नायदर बी क्रिएटेड
nor be destroyed. It can be converted from one form of energy to another form of energy, and the total energy in the universe it remains constant or unchanged. याला एनर्जीचा कन्झर्वेशनचा लॉ म्हणतात तुम्हालाही माहिती आहे. आणि या लॉचा आधार घेऊन आपल्याला असं सांगता येईल की एखादा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टमध्ये आपण ज्यावेळेला मस्क्युलर टाईपची एनर्जी देतो त्यावेळेला आपल्यातली ती कमी होते आणि त्या ऑब्जेक्टमध्ये ती एनर्जी स्टोअर होते. आणि जेव्हा आपण त्याचा आधारे त्या ऑब्जेक्टला व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो करतो तेव्हा इनिशियली त्याची व्हेलॉसिटी प्रचंड असते आणि या व्हेलॉसिटीमुळे सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत असताना प्रचंड असते, खूप असते, जास्त असते तुलनेनं. आणि त्याच्यामुळे त्याला मिळणारी जी एनर्जी असते, प्राप्त होणारी जी एनर्जी असते त्याला आपण नकळतपणे व्हेलॉसिटीमुळे मिळणारी एनर्जी म्हणून त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणू. मग याला मिळालेली एनर्जी कायनेटिक असते. त्याचा आधार घेऊन मग हा ऑब्जेक्ट हळूहळू हळूहळू हळू वर ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो. परंतु हा जसा जसा अपवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करायला सुरुवात करेल तसं तसं या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचून घेणारा एक आणखीन फोर्स असतो की ज्याला अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. आणि ते त्याच्यावर सायमल्टेनियसली वर्क करत असतं आणि ते त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतं कारण ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असतं, टुवर्ड्स द सेंटर ऑफ मास असतं. आणि त्याचा परिणाम म्हणून मग या ऑब्जेक्टचा व्हेलॉसिटी ती हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि एका विशिष्ट पोझिशनला गेल्यानंतर हा ऑब्जेक्ट एका विशिष्ट पोझिशनला गेल्यानंतर मग हा ऑब्जेक्ट क्षणभर थांबतो, म्हणजे रेस्ट पोझिशनला जातो, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी ही झिरो होते. म्हणजे ज्या क्षणाला त्याच्या अंगातली व्हेलॉसिटी पूर्णपणे संपते त्यावेळेला सांगता येणं शक्य आहे की इथं आता कायनेटिक एनर्जी आहे की त्याची पूर्णपणे शून्य झाली, ती संपली. आणि मग कायनेटिक एनर्जी संपली असं म्हणणं योग्य नाही विद्यार्थी मित्र. एनर्जीचा लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतो, जर कायनेटिक एनर्जी त्याची कमी झाली असेल तर निश्चित पद्धतीनं तिथं ती एनर्जी ट्रान्सफर झाली असेल. आणि मग असा जो ऑब्जेक्ट आहे तो नकळतपणे थोडासा हाईटवर, थोड्याशा वरच्या पोझिशनवर गेला, उंचीवर गेला, हाईटवर गेला, तर हाईटमुळे, उंचीमुळे, पोझिशनमुळे त्याला मिळणारी जी एक वेगळ्या प्रकारची एनर्जी असते की जी कायनेटिक एनर्जी हळूहळू ट्रान्सफर होत असते. आणि मग अशा पोझिशनला गेल्यानंतर पण या ऑब्जेक्टला जी एनर्जी मिळते त्या एनर्जीला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. म्हणजेच काय तर एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो करत असताना जी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम त्याच्यामध्ये असते ती हळूहळू कन्वर्ट होऊन एका ठराविक पोझिशनला ऑब्जेक्ट गेल्यानंतर ती टोटली कन्वर्ट होते ती पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे हे थोडंसं लक्षात आलं असेल तुम्हाला. हा एनर्जीचा कॉन्झर्वेशनचा लॉ हेच सांगतो. युनिव्हर्स मधली सगळी एनर्जी कॉन्स्टंटच असते, अनचेंज्ड असते. एका फॉर्मची एनर्जी सेकंड फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. मग चला तर विद्यार्थी मित्र आज आपल्याला बघायचं मग अशी एखाद्या ऑब्जेक्टला पोझिशनमुळे, उंचीमुळे, हाईटमुळे जी एनर्जी प्राप्त झाली की असा ऑब्जेक्ट क्षणभर थांबला, त्या थांबतानाच्या क्षणामध्ये त्याच्यामध्ये असणारी एनर्जी आपण त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हटलं. मग अशा प्रकारेच एखाद्या ऑब्जेक्टमध्ये एका जागेवर थांबल्यानंतर त्याच्या पोझिशनमुळे त्याच्यामध्ये मिळणारी जी एनर्जी असेल ती एनर्जी ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणून कधी ओळखली जाते. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी, साठलेली एनर्जी, स्थिर असणारी एनर्जी ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी नेमकी कधी असते आणि नेमकी त्याचा वापर करून आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. चला ओळख करून घेऊया ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे नेमकी काय. इथं एक ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर ठेवलाय आणि अर्थच्या सरफेसवर ठेवलेला ऑब्जेक्ट किंवा त्याच्या आसपास ठेवलेला ऑब्जेक्ट जेव्हा आपण उचलतो आणि आपण त्याच्यावर अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतो ज्याला मस्क्युलर फोर्स आपण म्हणतो, त्यावेळेला अशा ऑब्जेक्टवर आपल्याला असं वाटतं की एकच अपवर्ड डायरेक्शन मध्ये मस्क्युलर नावाचा फोर्स अप्लाय होतोय असं नाही विद्यार्थी मित्र. इथं या ऑब्जेक्टवर अजून एक फोर्स अप्लाय होत असतो आणि त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स की जो अर्थमुळे त्याच्यावर अप्लाय होत असतो आणि त्याचं डायरेक्शन हे ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ असं असतं. मग आता या एकाच ऑब्जेक्टवर वेगवेगळ्या दोन प्रकारचे फोर्सेस आणि नेमके ऑपोजिट डायरेक्शन मध्ये त्याच्यावर अप्लाय होतात. आणि तुम्हालाही माहित असतं जेव्हा असे दोन वेगवेगळे फोर्सेस त्या ऑब्जेक्टवर अप्लाय होत आहेत असं असून सुद्धा जर त्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन किंवा डिस्प्लेसमेंट हे जर अपवर्ड डायरेक्शन मध्ये होत असेल तर इथे विद्यार्थी मित्र जे वर्कडन घडून येतं ते दोन प्रकारचं वर्कडन असतं. म्हणजे नकळतपणे दोन प्रकारची एनर्जी इथं स्टोअर झालेली असते. आज आपण या दोन्ही प्रकारचं वर्कडन, दोन्ही प्रकारची एनर्जी म्हणजे नेमकी काय हे इथं पाहणार आहोत. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक बाब समजावून घेऊ की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट असेल आणि या ऑब्जेक्टवर किंवा एखादी बॉडी असलेला ऑब्जेक्ट असेल अशा ऑब्जेक्टवर जर आपण एखादा फोर्स अप्लाय केला
आणि ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केलाय त्याच डायरेक्शन मध्ये जर त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट घडून आलं, म्हणजे फोर्सचं डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन ही दोन्ही डायरेक्शन जनरली आपण फार पाठीमागे साइन कन्व्हेन्शन्स पाहिले होते. ही साइन कन्व्हेन्शन सुद्धा आपल्या सगळ्यांना माहित असतील. इथं पाहिलं की लक्षात येईल तुम्हाला फोर्सचं डायरेक्शन राईट साइडला आहे, डिस्प्लेसमेंट पण राईट साइडला आहे. याचा अर्थ दोन्हीच्या दोन्ही डायरेक्शन ही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ही पण पॉझिटिव्ह आहे. फोर्सची व्हॅल्यू पण आपण पॉझिटिव्ह घेऊया, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह घेऊया. म्हणजे इथं घडून येणारे जे वर्क डन असते, वर्क डन हे वर्क डन हे F into S या फॉर्म्युलाने मिळतं आणि नकळतपणे दोन्ही बाबी पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळते वर्क डनची. म्हणजे इथं जी एनर्जी पाहायला मिळते ती एनर्जी पॉझिटिव्ह टाईपची असते. आणि हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होत असताना त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी आलेली असते आणि या व्हेलॉसिटीमुळे हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो करत असताना त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी थ्रो करतानाची असते. मग अशा थ्रो करतानाच्या पोझिशनला जर आपण विचार केला आणि मस्क्युलर नावाचा फोर्स की जो अपवर्ड डायरेक्शन मध्ये त्याच्यावर अप्लाय होतो याचा जर विचार केला तर इथं ह्या क्षणाला त्याच्या अंगामध्ये असणारी जी एनर्जी असते ती मॅक्झिमम क्षमतेनं असते आणि तिचं नाव असतं कायनेटिक टाईपची एनर्जी. आणि त्याच्यामुळे आपण हे वर्क डन करू शकलो की इथे जे वर्क होतंय हे वर्क डन होतंय हेही तुम्हाला लक्षात येईल. आणि असं जे वर्क डन असतं अशी जी कायनेटिक एनर्जी असते, खरं गतवर्षी आपण पाहिले याचा जो फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा तो 1/2 mv² याला दिला जातो. आणि आता तुमच्या लक्षात आलं की ह्याची किंमत मात्र तुम्हाला पॉझिटिव्ह टाईपची मिळालेली आहे. याच्या उलट आपण आणखी एक गोष्ट पाहू शकतो, जेव्हा हेही लक्षात येईल तुम्हाला की जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट पाहिला, जर एखादा ऑब्जेक्ट आपण निवडला, हा ऑब्जेक्ट निवडला आणि याच्यावर जर आपण एका डायरेक्शन विशिष्ट डायरेक्शन फोर्स अप्लाय केला. आता आपण फोर्सचं डायरेक्शन थोडंसं चेंज करूया. असं घेण्यापेक्षा आपण याच्यावर जर या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला आणि तरीही या बॉडीचं डिस्प्लेसमेंट जर या बाजूला होत असेल, त्याच्या अपोजिट होत असेल, हे डिस्प्लेसमेंट जर त्याच्या अपोजिट होत असेल, म्हणजे इथे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आपण विचार करूया. हा जो ऑब्जेक्ट आहे हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतो तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट हे अपवर्ड आहे आणि त्यावेळेला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार केला तर तो मात्र डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, म्हणजे दोघांच्या डायरेक्शन बरोबर अपोजिट आहे. आणि अशी जर दोन डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट पाहायला मिळाले तर इथं लक्षात येईल तुम्हाला हा फोर्स जो आहे तो लेफ्ट साइडला या लेफ्ट डायरेक्शन मध्ये आणि डिस्प्लेसमेंट मात्र राईट डायरेक्शन मध्ये आहे. याचा अर्थ दोघांकडे एक बाब पॉझिटिव्ह असणार आणि एक बाब 100% निगेटिव्ह असणार. मग जर फोर्स निगेटिव्ह असेल आणि डिस्प्लेसमेंट आपण अगोदरच, कारण डिस्प्लेसमेंट ही अपवर्ड धरलेली आहे आपण त्या अगोदरच पॉझिटिव्ह धरलेली आहे, याचा अर्थ असा की फोर्स आपण निगेटिव्ह किंवा या फोर्समुळे त्या बॉडीमध्ये क्रिएट होणारं जे ऍक्सेलरेशन आहे, म्हणजे ऍक्सेलरेशनची किंमत आहे ही सुद्धा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही निगेटिव्ह धरायला हरकत नाही विद्यार्थी मित्र, की ज्याचा परिणाम म्हणून हा फोर्स निगेटिव्ह येतो. कारण फोर्सची आपल्याला डेफिनेशन म्हणा फोर्सचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असा असतो. मास हे कधीच निगेटिव्ह नसतं. मग हे जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे अर्थमुळे आपण विचार करतो त्याला जी आपण अक्षर वापरतो ते नेहमी निगेटिव्ह आपण गृहीत धरायला हरकत नाही. हे उलट डायरेक्शन मध्ये डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे म्हणून, म्हणजे नकळतपणे हा फोर्स निगेटिव्ह येतो. फोर्स निगेटिव्ह आला की ही जी व्हॅल्यू आहे, फोर्स जर निगेटिव्ह असेल डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल तर येणारा आन्सर निगेटिव्ह येतो. आणि असं ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स खाली या ऑब्जेक्ट मध्ये जी एनर्जी स्टोअर होते ती एनर्जी स्टोअर झालेली एनर्जी आहे त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो आणि तीही वेगळी नाही, त्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. मग अशी जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ती पूर्वी आपण ही वर्गडांच्या स्वरूपातच आहे की त्याला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट जे वर्गडांचा फॉर्म्युला आहे त्याच्या स्वरूपात द्यायचो. तुम्हालाही माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन आणि हा डिस्प्लेसमेंट, पण ते ऍक्सेलरेशन आहे ते आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याला निगेटिव्ह साइन म्हणतो आपण तशा पद्धतीने घेतलेले आहे. आणि याचा अर्थ हे -m इंटू जी आणि इंटू एस असं होतं. हे डिस्प्लेसमेंट चेक केलं तुम्हाला अर्थवरच्या बॉडीसाठी जर एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला एनर्जी स्टोअर करायची असेल, वर्कडन पाहायचं असेल तर तो ऑब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट या दोघांमध्ये नेमकं किती डिस्टन्स आहे हे जर पाहायचं असेल, कारण मस्क्युलर फोर्स लावला त्यावेळेला तर दोघांमधलं मस्क्युलर फोर्स लावणाराचा आणि ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स नकळतपणे कमी होतो. परंतु ग्रॅव्हिटेशन फोर्स ज्यावेळेला आपण त्याच्यावर अप्लाय करतो त्यावेळेला अर्थ नावाची बॉडी
दुसऱ्या बॉडीवर जेव्हा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते त्यावेळेला दोघांमधलं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट घेतात. ते डिस्प्लेसमेंट हे घेत असताना अर्थची रेडियस आणि मग त्या बॉडीचं जे काही डिस्प्लेसमेंट असतं कारण दोघांच्या सेंटर ऑफ मास मधलं घेतलं जातं. म्हणून हे जे डिस्प्लेसमेंट आहे मायनस एम इंटू ही कॅपिटल आर रेडियस एवढं घेतलं जातं. आणि हा जीचा जो फॉर्म्युला तो स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला जी एम अपॉन आर स्क्वेअर. आणि हे सोडवल्यावर लक्षात येईल तुमच्या एक आर निघून जाईल आणि मग उत्तर येईल मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर. आणि हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर मांडायला गेलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला असं दिसेल की मायनस साइन आणि हा जी आणि पुन्हा हा कॅपिटल एम हा स्मॉल एम आणि अपॉन आर. म्हणजे नकळतपणे ह्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी याची व्हॅल्यू जी येते ती मायनस हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट अर्थचं मास ऑब्जेक्टचं मास आणि अपॉन आर. म्हणजे अशा टाइप मध्ये ही एनर्जी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल असा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती वेगवेगळे दोन फोर्सेस काम करत असतात. त्या दोन वेगवेगळ्या फोर्सेसमुळे या बॉडीमध्ये जे एनर्जी इथं स्टोअर होतात ते दोन प्रकारचे असतात. एक मस्क्युलर फोर्सचा वापर करून जर एनर्जी आपण काढली तर ती कायनेटिक टाइपची एनर्जी येते आणि ती फेकतानाच्या क्षणाला एवढी भरते. तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अशा बॉडीमध्ये जी एनर्जी स्टोअर होते जी स्टोअर होणारी एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणून ओळखली जाते. आणि त्या क्षणाला फेकतानाच्या क्षणाला सुद्धा अशा बॉडीमध्ये असणारी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही तुम्हाला इथे समोर दाखवलेली आहे ही एवढी आहे. म्हणजे एका क्षणाला तो ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन मध्ये जेव्हा आपण थ्रो करतो तो थ्रो करत असतानाची कायनेटिक एनर्जी आणि थ्रो करत असतानाची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी या दोन्ही एनर्जी एकाच वेळी त्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर झालेल्या असतात. म्हणजे सरफेस लेवलवर जेव्हा ऑब्जेक्ट असतो त्यावेळेला त्याच्या अंगामध्ये असणारी जे टोटल एनर्जी असते ही टोटल एनर्जी दिली जाते. ही पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी आणि प्लस पोटेन्शियल एनर्जी अशा पद्धतीने दिली जाते. आणि ही दोन्ही एनर्जी तुम्हाला समजावून घेणं शक्य आहे. कायनेटिक एनर्जी आता आपण पाहिली 1/2 mv² आणि प्लस पोटेन्शियल एनर्जी पाहिली मायनस जी इंटू एम अपॉन आर. आता हे मायनस आणि प्लस हे मायनस होईल म्हणजे ही एनर्जी तुम्हाला पाहायला मिळते. अर्थच्या सरफेसवर जर एखादा ऑब्जेक्ट असेल आणि त्याला जर अपवर्ड डायरेक्शन मध्ये आपण थ्रो करत असतो थ्रो करतानाची म्हणजे सुरुवातीला त्याची जी वेलोसिटी मॅक्सिमम असते त्या क्षणी त्याच्यामध्ये असणारी टोटल एनर्जी ती अशी या फॉर्म्युलाने दिली जाते. चला तर विद्यार्थी मित्र जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सरफेस लेवलवर असतो आणि त्याला अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो करणार आहे त्यावेळेला त्याच्या अंगामध्ये असणारी जी टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ही जर तुम्हाला कळाली असेल तर आता आपल्याला करायचं काय त्याला विशिष्ट वेलोसिटी द्यायची आणि त्याला ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनच्या पण या ऑब्जेक्टला पलीकडे पाठवायचं आहे. आणि असं पाठवत असताना मग नेमकं किती वेलोसिटी अपेक्षित आहे आणि मग तिथे गेल्यानंतर असणारी एनर्जी त्याच्यामध्ये नेमकी किती आहे हे आपण आता चेक करू. आणि या सगळ्याचा वापर करून एस्केप वेलोसिटी कशी काढली जाते हे आपण शोधून काढू. तोपर्यंत किमान या ऑब्जेक्ट असणारी टोटल एनर्जी किती आहे ही लक्षात ठेवणं विद्यार्थी मित्र आपल्या दृष्टीने फार गरजेचं आहे. आताच आपण पाहिलं अर्थच्या सरफेस लेवलवर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या अंगामध्ये त्याला आपण अपवर्ड डायरेक्शन मध्ये जेव्हा थ्रो करतो तेव्हा त्याच्या अंगामध्ये जी कायनेटिक एनर्जी मिळते ती अशी मिळते. त्याला त्याच्याकडे अर्थमुळे असणारी जी स्टोअर केलेली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ती अशी मिळते. दोघांची टोटल केल्यावर ही अशी तयार होते हे आपण पाहिलेलं असेल. आता आपण थोडासा वेगळा विचार करू. आपण असं गृहीत धरूया की इथं तुमच्या समोर वेगवेगळे 4 कंडिशन्स अप्लाय केलेले आहेत. प्रत्येक वेळेला ऑब्जेक्ट हा किंवा ही जी बॉडी आहे त्याला बॉल आपण गृहीत धरू. हा जो बॉल आहे ऑब्जेक्ट म्हणून वापरलेला अर्थच्या सरफेसवर ठेवलेला आहे. पहिल्या कंडिशन मध्ये काय केलेलं आहे हा जो ऑब्जेक्ट आहे की हा जो बॉल आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो केलाय तो काही व्हेलॉसिटीने थ्रो केलाय. त्याला इनिशियली सम काही व्हेलॉसिटी आपण केलेली आहे. या व्हेलॉसिटीमुळे निश्चितपणे ह्या ऑब्जेक्ट ह्या बॉल मध्ये जी कायनेटिक एनर्जी असेल असं गृहीत धरून चला या बॉलला मिळालेली कायनेटिक एनर्जी आहे ही कायनेटिक एनर्जी ही 50 जूल एवढी त्याला मिळाली. आणि अशा 50 जूलच्या कायनेटिक एनर्जीमुळे त्याला जी वेलोसिटी मिळाली त्या वेलोसिटीने हा बॉल अपवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि तो ठराविक हाईट पर्यंत गेला आणि थांबला. आणि पुन्हा मग अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अप्लायन्सेस किंवा इन्फ्लुएन्स खाली आला आणि पुन्हा तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करायला सुरुवात केली. जर ह्या वेलोसिटी मध्ये आपण वाढ केली म्हणजे नकळतपणे कायनेटिक एनर्जी जर आपण वाढवली आणि ही कायनेटिक एनर्जी या बॉल मध्ये अप्लाय केली जर आपण वाढवली आणि 50 जूलच्या ऐवजी समजा आपण ही 100 जूल एवढी अप्लाय केली तर मगाशी जेवढ्या हाईटवर हा ऑब्जेक्ट जाऊन पोहोचला त्याच्यापेक्षा जरा जास्त हाईटवर हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करेल. पुन्हा क्षणभर थांबेल आणि पुन्हा तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करायला सुरुवात करेल. हा
अर्थच्या इन्फ्लुएन्समुळे असेल, त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे असेल. अजून जर आपण व्हेलॉसिटी इन्क्रीज केली ही V3 नावाची आणि त्याला कायनेटिक एनर्जी ही जर वाढवली आणि अगदी 100 ची 200 जूल केली तर हा बॉल जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करेलच, आणखीन थोडी जास्त उंची गाठेल, पुन्हा रेस्ट पोझिशनला जाईल आणि पुन्हा अर्थच्या इन्फ्लुएन्स खाली पडायला सुरुवात होईल किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करायला सुरुवात होईल. आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्र हो, आता लक्षात घ्या, चौथी कंडिशन ही आपल्या दृष्टीतून फार महत्वाची. हा जो बॉल आहे या बॉलला आपण एवढी व्हेलॉसिटी देऊ करायची की त्या व्हेलॉसिटीमुळे मिळणारी जी कायनेटिक एनर्जी त्या बॉलला असेल ती कायनेटिक एनर्जी एवढी मिळेल, इतकी जास्त असेल, इतकी मॅक्झिमम असेल की या व्हेलॉसिटीमुळे, या प्राप्त झालेल्या व्हेलॉसिटीमुळे हा बॉल किंवा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करायला सुरुवात करेल आणि तो अशा ठिकाणी जाईल की जिथं जीचा इफेक्ट आहे तो बंद होतो, म्हणजे अर्थचा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याची रेंज संपते, ती बाउंड्री लेवल आहे, त्याच्यात थोडंसं पुढे जाईल, इथपर्यंत जर आपण व्हेलॉसिटी त्याला देऊ केली म्हणजे निश्चितपणाने ही व्हेलॉसिटी ती जास्त असेल, त्याचा परिणाम म्हणून दिली जाणारी कायनेटिक एनर्जी ही प्रचंड असेल आणि अशी प्रचंड प्रमाणामध्ये त्याला दिली गेलेली कायनेटिक एनर्जी असेल अर्थच्या सरफेसवर सुरुवातीलाच की जी आपण या फॉर्म्युल्याने काढतो इथं 1/2 mv². मग ही जर व्हेलॉसिटी आपण त्याला इतकी दिली की तो अर्थच्या इन्फ्लुएन्सच्या पलीकडे गेला, म्हणजे बऱ्यापैकी इन्फायनाइट डिस्टन्सवर जाऊन तो पोहोचला आणि अशा ठिकाणी जर तो गेला, तो बॉल अशा ठिकाणी जाऊन जर पोहोचला तर विद्यार्थी मित्र, जर तो जीच्या इन्फ्लुएन्सच्या पलीकडे गेला, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अट्रॅक्शनच्या इन्फ्लुएन्सच्या पलीकडे गेला तर तो पुन्हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होणार नाही आणि अशी जी प्रचंड प्रमाणामध्ये दिली गेलेली व्हेलॉसिटी असते याच व्हेलॉसिटीला आपण एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणणार आहोत. मग अशी एस्केप व्हेलॉसिटी नेमकी काढायची तरी कशी? ही इनिशियली त्या ऑब्जेक्टला दिली गेलेली कायनेटिक टाइपची एनर्जी आहे की ज्याच्यामध्ये ही आपण एस्केप नावाच्या व्हेलॉसिटीचा हे करणार आहोत, तो भाग आपण पाहणार आहोत. पण ही नेमकी एस्केप व्हेलॉसिटी असते तरी किती आणि ती कशा कशावर डिपेंड असते आणि ही कशी काढली जाते हे आपण आता पाहणार आहोत. मग विद्यार्थी मित्र विचार करा, तुमच्याही लक्षात येईल की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा अर्थच्या इन्फ्लुएन्सच्या पलीकडे गेला, इन्फायनाइट डिस्टन्सवर जाऊन पोहोचला, तर अशा ठिकाणी त्या ऑब्जेक्टमध्ये किंवा त्या बॉडीमध्ये किंवा त्या बॉलमध्ये इथेही तुम्हाला दोन प्रकारची एनर्जी पाहायला मिळेल की ज्याला कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणूया आपण, आणि या दोघांची एनर्जीची ऍडिशन केली की तुम्हाला टोटल एनर्जी मिळेल. म्हणजे तो ऑब्जेक्ट किंवा तो बॉल सरफेसवर असताना अपवर्ड डायरेक्शन मध्ये ज्यावेळेला आपण त्याला थ्रो करत होतो त्यावेळेला त्याच्या अंगामध्ये असणारी टोटल एनर्जी आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यावेळेला हा बॉल रेंजच्या पलीकडे जाईल त्यावेळेला अशा ठिकाणी त्याच्या अंगामध्ये किती कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी असेल, म्हणजे टोटल एनर्जीची अमाऊंट किती असेल ही जर आपण कॅल्क्युलेट करू शकलो आणि याच्यावर जर विचार करू शकलो तर आपल्यालाही माहिती आहे की ही टोटल एनर्जी आणि ही टोटल एनर्जी, त्या दोन्ही टोटल एनर्जी ह्या मुळात सेम असतात. दोघांचा अमाऊंट हे नेहमी सेम भरतो, कारण एनर्जीचा लॉ ऑफ कन्झर्वेशन हेच सांगतो एखाद्या ऑब्जेक्टमध्ये असणारी एनर्जी हे आपल्याला काय करता येते, क्रिएटही करता येत नाही आणि डिस्ट्रॉयही करता येत नाही. फार तर तुम्हाला एक फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये करता येते आणि टोटल एनर्जी असते ती कॉन्स्टंट असते. ही टोटल एनर्जी आपल्याला कॉन्स्टंट म्हणजे सेम असते. चला विचार करूया मग अशा ठिकाणी त्याच्या अंगामध्ये कायनेटिक एनर्जी काय असते. तर इथं पाहताक्षणी कुणीही सांगेल की जर हा बॉल रेंजच्या पलीकडे गेला तर 100% विद्यार्थी मित्र हो हा पुन्हा परत मागे फिरण्याच्या पोझिशन मध्ये नसेल, तो तिथं जाऊन थांबेल. आणि जर तो तिथं जाऊन थांबला तर त्याची जी व्हेलॉसिटी असणार आहे ती झिरो व्हेलॉसिटी म्हणून ओळखली जाईल. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी झिरो होईल. ज्या क्षणाला त्याची व्हेलॉसिटी झिरो होईल, ज्या क्षणाला त्याची व्हेलॉसिटी विद्यार्थी मित्र झिरो होईल तेव्हा त्याचा स्क्वेअर इथे किंमत जर बघितली तर त्याचा स्क्वेअर झिरो, त्यानं मल्टिप्लाय केलं सगळं याचं येणारं ऍन्सर हे झिरो होऊन बसतं. म्हणजे अशा ठिकाणी ज्यावेळेला ऑब्जेक्ट जाऊन पोहोचतो त्यांच्या पलीकडे त्यावेळेला त्याच्या अंगी असणारी कायनेटिक टाइपची एनर्जी असते ती झिरो होऊन बसते. आता राहिला प्रश्न पोटेन्शियल टाइपची एनर्जीचा. मग अशी पोटेन्शियल टाइपची जी एनर्जी आहे ही नेमकी किती बघायला मिळते. तर पोटेन्शियल एनर्जी आपण आता काढतोच. आपण माहिती विद्यार्थी मित्र की पोटेन्शियल एनर्जी काढत असताना आपण साधारणपणे Gm/r या फॉर्म्युल्याने काढतो. परंतु मग याचं जर डिस्टन्स पाहायला गेला अर्थच्या सरफेस पासून तर ते प्रचंड असतं. म्हणजे ह्याची व्हॅल्यू फार मोठी असते, प्रचंड असते.
ही जर व्हॅल्यू प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे अगदी इन्फायनाईट पद्धतीने भरली तर तुम्हालाही माहिती आहे, असं मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखाद्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरमध्ये छेदस्थानी इन्फिनिटी नावाचा नंबर येतो त्यावेळेला इन्फिनिटीने जर एखाद्या टर्मला आपण डिवाइड करायचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर पण 0 येऊन बसतं. याचाच अर्थ असा नकळतपणे ही कायनेटिक एनर्जी सुद्धा त्या ऑब्जेक्टमध्ये त्या बॉलमध्ये 0 येते आणि पोटेन्शियल एनर्जी सुद्धा हे डिस्टन्स जास्त वाढल्यामुळे नकळतपणे या पोटेन्शियल फॉर्म्युला किंवा पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आपण वापरतोय मग प्लस घेतला काय मायनस घेतला काय हा झिरोचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती 0 प्लसही नसतो आणि मायनसही नसतो म्हणजे ह्या दोन्ही 0 येतात म्हणजेच काय तर टोटल एनर्जी सुद्धा 0 येते. मग सरफेस लेवलवर तुम्हाला टोटल एनर्जीची व्हॅल्यू माहित झाली. रेंजच्या पलीकडे गेल्यानंतर जीच्या इन्फ्लुएन्सच्या पलीकडे गेल्यानंतर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या पलीकडे गेल्याच्या नंतर सुद्धा टोटल एनर्जी किती ही तुम्हाला माहित झाली. या दोन्ही जर सेम असतील तर ह्या दोन्ही मॅच करा आणि या दोन्ही मॅच केल्याच्या नंतर म्हणजे ही टोटल एनर्जी इज इक्वल टू ही टोटल एनर्जी आणि दोन्ही मॅच करा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही तुम्हालाही पाहायला मिळेल ही सरफेस लेवलवरची असते तर त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की दुसरी जी एनर्जी असते ही इन्फायनाइट डिस्टन्स वरची पाहायला मिळते. म्हणजे ह्या दोन्ही टोटल एनर्जी आपण बॅलन्स करतो. मग आपण पाहूया हे बॅलन्स केल्यानंतर येणार उत्तर काय येतं 1/2 mv² मायनस g m अपॉन r इज इक्वल टू 0. म्हणजे बॅलन्स झालेलं इक्वेशन असं पाहायला मिळतं. मग तुम्हाला लक्षात येईल आता हे 1/2 mv² हा मायनस पार्ट जर पलीकडे पाठवला तर तुम्हाला पाहायला मिळेल हा असा पार्ट तयार होईल की ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूला स्मॉल m ही व्हॅल्यू मिळालेली आहे. स्मॉल m चा अर्थ असा आहे मुळात हा जो ऑब्जेक्ट किंवा बॉल बॉडी जे काही निवडलं असेल त्याचं मास लेफ्ट साइडला तेही आलेले राईट साइडला ते आलेले हे कॅपिटल m मात्र अर्थचं मास आहे. मग हे मास आपण एकमेकाला कॅन्सल करू. शिल्लक राहिलेला जो पोर्शन असेल भाग असेल तो 1/2 v² आणि इज इक्वल टू gm आणि अपॉन r असा असेल. मग 1/2 हे पलीकडे पाठवून द्या म्हणजे हा राहिलेला भाग आहे तो v² येईल इज इक्वल टू हे 2 मल्टिप्लाय काय जातील म्हणजे 2g into m आणि अपॉन r असा भाग येईल ज्याच्यामध्ये हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे अर्थचं मास आहे अर्थची रेडियस आहे. आणि मग तुम्ही जर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं स्क्वेअर रूट घेतलं v² नको आपल्याला v पाहिजे. याचं कारण सगळ्या विद्यार्थ्यांनाही माहिती आहे. ही जी कायनेटिक एनर्जी आहे ही त्याच्यामधली जी व्हेलॉसिटी आहे त्याला आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हटलं होतं. म्हणजे ही व्हेलॉसिटी नकळतपणे एस्केप आहे. ही एस्केप व्हेलॉसिटी आहे. हे एस्केप व्हेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला लिहायला निघालोय म्हणजे हे सगळीकडे मी सफिक्स देऊन ठेवतो एस्केप. ESC द्या किंवा ESP दिला तरी चालेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा एस्केप व्हेलॉसिटी तुम्हाला जी दाखवायची आहे ती दाखवताना मग इथं तुम्ही दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटी ही √2 into g into m आणि अपॉन r अशी पाहायला मिळेल. आणि जर याची व्हॅल्यू तुम्ही भरली तर सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे 2 मल्टिप्लाय बाय 6.7 मल्टिप्लाय बाय 10⁻11 ही जी ची व्हॅल्यू आहे. आता अर्थचं मास पण विद्यार्थी मित्र आपण सगळ्यांना माहिती आहे हे अर्थचं मास आपण किती भरतो साधारणपणे हे 6 मल्टिप्लाय बाय 10⁻24 असं भरतो आणि आपण 6.4 मल्टिप्लाय बाय अर्थची जी रेडियस आहे हे आपण भरताना 6.4 मल्टिप्लाय बाय 10⁻6 असं भरतो. आणि मग ही व्हॅल्यू जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा याचं येणारं व्हॅल्यू याचं येणारं आन्सर आहे साधारणपणे 11.2 आणि मल्टिप्लाय बाय 10⁻3 मीटर पर सेकंद असं येतं. हे रिवाइज करून आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला हे मल्टिप्लाय बाय जे 3 आहे 3 शून्य याचा अर्थ हे किलोमीटर मध्ये ट्रान्सफर करतो आपण आणि किलोमीटर पर सेकंद अशी व्हॅल्यू येते. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जरा थोडंसं किचकट वाटत असेल हे जर किचकट वाटत असेल तर याच्यापेक्षा एक सोपा मार्ग आहे आणखी विद्यार्थी मित्र
त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल तर सगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना काय माहिती आहे की इथं हा भाग थोडासा मी पुसतो म्हणजे तुम्हाला सोपा करून सांगण्यासाठीचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो. जर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही याला मल्टिप्लाय बाय वर r आणि खाली r असं मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुमच्याही लक्षात येईल की ह्या मल्टिप्लिकेशनमुळे हा फॉर्म्युला ट्रान्सफर होताना 2 इंटू हा g आणि m आणि आपण हा r स्क्वेअर हे दोन्ही r एकत्र केले r स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय हा r असं ठेवलेलं आहे. आणि हा जो भाग आहे हा म्हणजे काय तर √2 हा g ची व्हॅल्यू दर्शवतो आणि 2r ही व्हॅल्यू दर्शवतो. आणि याच्यामध्ये जर तुम्ही किमती भरल्या तर ह्या किमती अशाच असतील. 2 मल्टिप्लाय बाय अर्थचं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 असते आणि अर्थची जी रेडियस आहे ही तुम्हाला माहिती आहे. अर्थची रेडियस आपण कॅल्क्युलेट करताना 6.4 मल्टिप्लाय बाय 10⁶ अशी कॅल्क्युलेट करतो आणि याची व्हॅल्यू सुद्धा मग पुन्हा 11.2 आणि ही मल्टिप्लाय बाय 10⁵ मीटर पर सेकंद एवढी येते. परंतु आपण ही मांडताना 11.2 किलोमीटर पर सेकंद अशी घेतो आणि यालाच विद्यार्थी मित्र दुसरं काही नाही एस्केप व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. मग आता विचार करा विद्यार्थी मित्र तुमच्याही गोष्ट लक्षात आली असेल. आता या समोरच्या फ्लॅग या फळ्यावर पाहिल्यावर सगळा किचकट भाग आहे. एवढं सगळं इतकं कधी प्रूफ कुठं विचारलं जात नाही परंतु किमान ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं. आपल्याला विचारला जाणारा भाग असतो तो म्हणजे कोणता तर एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर असेल आणि त्याला जर अपवर्ड डायरेक्शननं थ्रो करायचं असेल तर इनिशियली किती व्हेलॉसिटीनं त्याला इनिशियली अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो करावा की मग असा ऑब्जेक्ट हा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या इन्फ्लुएन्सच्या पलीकडे किंवा त्या बाउंड्रीच्या त्या रेंजच्या पलीकडे जाईल अशी जी व्हेलॉसिटी असते त्याला एस्केप व्हेलॉसिटी म्हणतात. आणि ही एस्केप व्हेलॉसिटी तुमच्या समोर मी इथे काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही साधारणपणे फिल इन द ब्लँक साठी विचारली जाते आणि फिल इन द ब्लँक साठीची डेरिव्हेशन नाही विचारतात पण निदान काय काय माहित पाहिजे तुम्हाला. त्या एस्केप व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो मूळचा फॉर्म्युला आहे तो मुद्दा मी मांडतो. दोन्ही फॉर्म्युले इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. ही एस्केप व्हेलॉसिटीचे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. त्यातला पहिला फॉर्म्युला 2 इंटू g इंटू m आणि अपॉन r हा एक आणि दुसरा फॉर्म्युला √2 इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि मल्टिप्लाय बाय अर्थ ची रेडियस. हा फॉर्म्युला क्रमांक 1 असेल एस्केप व्हेलॉसिटीचा. हा फॉर्म्युला क्रमांक 2 हे एस्केप व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले म्हणून ओळखले जातात. हे किमान आपण आता इथून पुढे लक्षात ठेवणं फार गरजेचं. मी असं समजतो की हा भाग तसा किचकटच आहे परंतु किचकट असून सुद्धा थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न केला असा आपण गृहीत धरूया. आणि हा भाग समजला असेल हे सगळं कॅल्क्युलेशन समजलं असेल हा व्हिडिओ समजला असेल तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओला थोडा लाईक करा हा चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला याचे पुढचे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला निश्चितपणाने त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत जातील. आजच्या दिवसासाठी आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये असणारी ग्रॅव्हिटेशन अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे त्याच्यामध्ये येणारी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्पेसिफिकली काय त्याचा फॉर्म्युला काय आणि ती निगेटिव्ह का असते याची चर्चा घडवून आणली. आणि एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेस पासून आपल्याला अशा व्हेलॉसिटीनं अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो करायचा आहे की तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनला मात देईल. मग अशी जी व्हेलॉसिटी असते ती त्याला एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतात. ही एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय हे आज तुम्हाला कळालं असेल असं या निमित्तानं मी समजतो आणि आजच्या दिवसासाठी थांबतो विद्यार्थी मित्र. धन्यवाद.